संजय, तुमच्यासाठी प्रश्न घेते, तुमच्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे, आंदोलक काय करतायत? नक्कीच मागील 3 दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झाले आहेत। आपण जर पाहिलं तर महापालिकेचं जे मुख्यालय आहे, या मुख्यालयाच्या समोर असणारा सेल्फी पॉईंटचा परिसर आहे। या परिसरामध्ये शेकडो मराठा आंदोलक जे आहेत या ठिकाणी नृत्य सादर करताना आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे हा जो नृत्य प्रकार आहे, हा नृत्य मनोरंजन नसून हा सरकारचा कुठेतरी निषेध करण्याचा एक मार्ग आहे। काही वेळापूर्वीच रेल्वे स्थानकामध्ये देखील त्यांनी खो खो खेळून किंवा हलगीच्या तालावर नाचून या ठिकाणी सरकारचा निषेध केला होता। आपला जो मागण्या आहे त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे मार्ग अवलंबलेले आहेत। आता सेल्फी पॉईंट समोरचे शेकडो मराठा आंदोलक आहेत, या ठिकाणी टेम्पोमध्ये त्यांचा जो डीजे आहे, स्पीकर आहे, त्याच्यावरती वेगवेगळी गाणी लावून जे आहे ते या ठिकाणी नृत्य करतायत, जल्लोष करतायत आणि याच माध्यमातून सरकारचा निषेध करताना या ठिकाणी आंदोलक पाहायला मिळतात। मनोज जरांगे यांची तब्येत देखील खालावलेली आहे, यामुळे कुठेतरी लवकरात लवकर सरकारने यावरती तोडगा काढावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी आंदोलक करताना पाहायला मिळतात। सोबतच शेकडो मराठा तरुण जे आहेत ते आंदोलक आहेत, या ठिकाणी घोषणाबाजी देखील करत आहेत। मनोज जरांगे पाटील जे असतील त्यांच्याविषयी जयघोषाच्या घोषणा या ठिकाणी सुरू आहेत। आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला पुन्हा मुंबईकडून आम्हाला गावाकडे जाण्याची परवानगी मिळावी अशीच मागणी या ठिकाणी आंदोलकांकडून केली जाते। नक्कीच आपण पाहू शकतोय। येस, नक्कीच आपल्यासोबत आता गिरीश आणि संजय असे दोघे प्रतिनिधी जोडले गेले होते। दोघेही मुंबईतून आढावा घेत आहेत आणि आपल्याला ते माहिती देत राहणार आहेत। धन्यवाद गिरीश आणि संजय सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।